स्टेटमेंट, एक वाक्य, हे वाक्य तुमची परिस्थिती आहे आणि ते वाक्य काय, हा एवढा मोठा समुदाय, कधी कधी म्हणतो एवढा मोठा प्रश्न, एवढा मोठा पसारा, एवढं मोठं अपयश, एवढी मोठी समस्या, एवढे मोठे वाद, एवढ्या घरामध्ये असणाऱ्या अडचणी, एवढे कुटुंबामध्ये असणारा कलह, एवढं मोठं कर्ज, तुमचं सगळं मोठं आहे, पण माझा देव त्याच्यापेक्षा मोठा आहे. माझा देव 100%. शिष्यांच्या दृष्टिकोनातून शिष्य काय म्हणत आहेत, त्यांनी पाहिला समूह आणि त्यांनी पाहिलं ते बरोबर होतं, ते चुकीचं नव्हतं. बरं लक्षात ठेवा, त्या दिवशी असं त्या ठिकाणात असं म्हणजे जेवले का ते, म्हणजे प्रश्न किती मोठा आहे. तुम्ही विचार करा, मीटिंग ठेवल्यावर संध्याकाळचं जेवण कमी जेवते, दुपारी भूत लागल्याने जास्त जात. मग 3 दिवस जेवले नाही म्हणल्यावर किती मोठा प्रश्न असेल. 3 दिवस जेवले नाहीत, 3 दिवस त्यांच्यामध्ये भाकर नाही त्यांना. आणि येशू काय म्हणतो माहिती का, येशूनं पण त्या परिस्थितीचं विश्लेषण असं केलं. मग आता जर 3 दिवसांना ते डोंगरावरून खाली गेले तर त्यांना डोंगर उतरणं सोपं नाही. येशूने त्यांची परिस्थिती जाणून घेतलेली आहे. आणि बायबल काय सांगतं माहिती का, याच गोष्टीमुळं येशूला त्यांचा कळवळा आला. येशूला कळवळा कशाचा आहे तो माहिती का, तुमच्याकडं काहीतरी नाही याचा कळवळा आहे. पण तुम्हाला डोंगर तर चढावा लागेल, आराधना तर करावी लागेल, तुम्हाला देवाच्या जवळ तर पोचावं लागेल. असं लिहिलं. ते शिष्यांच्या जवळ गेले नाही. कुठं गेले, येशू शिष्यांच्या जवळ गेले तर शिष्य घाबरले. अरे एवढ्यांना कुठनं भाकरी आणायच्या, एवढ्यांना कसं काय त्या ठिकाणामध्ये आणि तृप्त करायचं, 3 दिवस उपाशी आहेत, आता जर यांना ठेवलं तरी आम्हाला खातील. प्रॉब्लेम, मोठी समस्या आहे. माणूस माणसाचा प्रश्न सोडू शकत नाही, पण निर्माणकर्त्याला निर्मितीचं प्रत्येक रहस्य माहितीये. याचा पुरवठा कसा करावा हा फक्त निर्माणकर्त्याला माहिती आहे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही प्रभूच्या जवळ येताना, प्रभूच्या जवळ आल्यावर देव प्रत्येकाची बारकाईने तपासणी करतो. तुमची अस्वस्थता, कशामुळे तुम्ही अस्वस्थ आहात, तुम्हाला कदाचित प्रश्न माहित नसतील, तुमच्या शेजाऱ्याला माहित नसेल, पण देवाला माहिती प्रश्न, देवाला माहिती प्रश्न.